अमित राणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आणि आता समोर फलंदाजी मार्कमध्ये करण गवळी आणि नितेश पाटील दोन असे खेळाडू आहेत. त्या दोन खेळाडूंना येथे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चार्ज होणं गरजेचं आहे. आपले कलाकौशल्य कलागुण दाखवणं गरजेचे असणार आहेत आणि आपल्या अंगीकृत असलेला सर्वोत्तम खेळ प्रदर्शित करणं गरजेचं असणार आहे तेजस 11 या संघासाठी. तर अमित राणे, रोहित यादव, मयूर पाटील आणि अजय गानाडे यांना मात्र आपल्या गोलंदाजीचे रंग उधळणं गरजेचे असणार आहेत. पाहूयात कोण कोणासमोर कशा प्रकारे किती प्रमाणात हावी होतोय आणि या स्थितीमधून बाहेर काढतोय. नितेश पाटील आणि करण गवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एकही चौकार आला नव्हता तेजस 11च्या बॅटरच्या माध्यमातून. आणि सर्वाधिक मोठी खंतीची बाब आहे, या मैदानामध्ये गॅप्स इतके ओपन आहेत तरी सुद्धा चौकार न येणं. परंतु जर बॉल पाहिला त्या बॉलला पाहता खेळपट्टीवरील बाउन्स वळण या सर्व गोष्टी पाहता चौकार मारण्यात कसं सोपं सुद्धा नाहीये. परंतु इथे आता काय मानसिकता आहे खेळण्याची त्यावरती सुद्धा नजर असणार. अमित राणे आतापर्यंत चेंडू हाताळला कमीत नाहीये. तीन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पहिल्या षटकामधील ही सुरुवात आहे तेजस 11 या संघाची. बहुजन विकास आघाडी, श्री गणेश मित्र मंडळ, इकरा क्रिकेट क्लब आयोजित इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडू आलेला आहे. आलाय निर्धाव, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने धावफलक स्टॉप झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नितेश पाटील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीला त्या नावाला साजेसा खेळ साकारणं गरजेचं असणार आहे कारण ही गरज आहे सध्याच्या घडीची. यावेळेला चेंडू शेवटच्या क्षणाला वळण घेत असताना पाहायला मिळाला. चेंडू अडवला विवेक पांडेने, सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 मध्ये मुख्य आकर्षण या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, फिल्डर, बॉलर, सिरीज सर्वांसाठी सायकल आणि ट्रॉफी आहे. आणि हे पहिल्यांदाच घडतंय वसई तालुक्यामध्ये ही जमेची बाजू कारण सायकल ही फक्त बेस्ट बॅटर किंवा आपण मला तर सिरीज साठी पाहिजे. कधी बॉलर, फिल्डर या सर्वांना मिळाले नाहीत आणि यावेळेला मात्र तो संकल्प इकरा क्रिकेट क्लबच्या वतीनं करण्यात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा धावफलकावरती टीम तेजस 11 या संघाचा धावफलक आहे. नवीन गोलंदाज अजय घानाडे. पहिला चेंडू यावर लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव येताना पुन्हा एकदा वाईट. लगातार 2 अवांतरित धावा येत आहेत आणि या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली थोडीशी खराब अजय घानाडीसाठी होताना पाहायला मिळते. युजली हा बॉलर कधी अशा प्रकारची गोलंदाजी हाताळत नाही परंतु जर का कधी दिशाहीन झालं तर अशा प्रकारचे चित्र सुद्धा दिसतं. परंतु करण गवळी याच्यासाठी खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे कारण जो एक चेंडू डॉट आला होता त्या डॉट चेंडूला पूर्णपणे कव्हर केलं गेलंय आणि आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. कारण इथे नितेश पाटील, करण गवळी थोडेसे खांदे उंचवत आहेत आणि अशा वेळेला अजय घानाडे कशा प्रकारचा चेंडू पुढचा हाताळत आहेत यावरती नजर असेल. पुन्हा एकदा सज्ज झाला अजय घानाडे. गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट आहेत. सन्मान दिलाय. फक्त डिफेन्स केला गेलाय चेंडूला आणि एक धावून पूर्ण केली जाते. सिंगल धावफलक पुढे जाते. या स्पर्धे अगोदर जर आपण पाहिलं तर बहुतांश ठिकाणी हे झालं होतं की चौकारांची आतिषबाजी 30, 40, 50 या धावा पाहायला मिळत होत्या. अचानकपणे हा मोड आलाय की इथे 30च्या वरती धावा येताना खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. फक्त एकदाच धावफलक हे 30 पार झाले. 36 पर्यंत आपण पाहिले जेएमसीसी वसईच्या माध्यमातून आणि त्यानंतर बाकी जर मॅचेस पाहिल्या तर संपूर्णपणे 28, 29, 26 या धावफलकात दिसल्यात. हात खोलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटची एज घेऊन चेंडू गेला मागे. प्रथमेश गिरकर च्या बाजूने निघून सिंगल साठी गेलाय. धावफलकातील धावा जर आपण पाहिलं तर आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
ही मॅच हाय व्होल्टेज होईल यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी तितक्या ताकदीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत आणि त्या प्रयत्नांमध्ये ज्याचे प्रयत्न मोठे, ज्याचा आत्मविश्वास मोठा, ज्याची मेहनत मोठी, ज्याचे कष्ट मोठे, त्याच्या दिशेने हा विजय झुकताना पाहायला मिळणार आहे. अजून एक वाईटचा इशारा, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय. पुन्हा एकदा अजय समोर करण, मोठा फटका, ये हुई गलती आणि गलती करण्यास भाग पाडलं, विकेटचं बदन, करण गवळी बाद गण. नवीन फलंदाज विमल सिंग मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या ग्रुप मधून क्वालिफाय होणारे दोन संघ साई चरण आणि अनाया सीसी, RCC बाबा 11 हा संघ. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ग्रुप मधून पहिला संघ आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये मिळणार आहे आणि दुसरा संघ त्यानंतरच्या मॅच मध्ये. म्हणजे अजूनही 2 मॅच वाट बघावी लागेल, ज्यावेळेला बी ग्रुप मधून क्वालिफायर 1 क्वालिफायर 2 असे 2 संघ आपल्याला दिसतील आणि त्यांना रविवारचं तिकीट इथे मिळणार आहे. आणि गोलंदाजी मागपत गाणारे पुन्हा एकदा सज्ज होतो नितेश पाटील. स्ट्राईक एंड होतीये शेवटच्या क्षणाला. क्या बात आहे, अंतिम क्षणाला हॅलो अंतिम क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी गेला, सिंगल धापलक पुढे जाईल, एका धाब्याने जाऊन पोहोचले दारावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. हॅलो 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकर हॅलो हॅलो 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा दापलकावरती आहेत आणि तिसरं षटक यावेळेला घेऊन येतो मयूर पाटील. विमल सिंग एक 2-3 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष जर तुम्ही मागे जाल, विमल सिंग ज्या वेळेला बॅटिंग करायचे सिंगल साठी खूप मोठा हतखंडा होता या खेळाडूचा आणि आता या वेळेला त्याच्यासमोर चॅलेंज असणार आहे या दापलकेला पुढे चालतं बोलतं हलतं ठेवण्याचं. बिग अपसेट पहिल्या ग्रुप मधून ज्या वेळेला आपण पाहिला तर साहेबासारखा संघ बाहेर झालाय, त्यानंतर ऐकवेरा नारंगे ज्याने एक विजयी चमक दाखवली तो संघ सुद्धा स्पर्धे बाहेर झालाय. कोणता संघ या दुसऱ्या ग्रुप मधून क्वालिफाय होईल, कोणते संघ बाहेर जातील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी जर आपण पाहिलं तर खूप अनेक चढ उतार इकरा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले होते. सीझन 3 मध्ये, सीझन 4 मध्ये येत असताना पण एकदा त्याची प्रचिती पहिल्या ग्रुप मध्ये आपण पाहिली आणि आता इथून पुढे येत असताना कशा प्रकारचा खेळ होतो यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. मयूर पाटील पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर, वाहिरचा इशारा. प्री प्लॅनर स्ट्रोक होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे बाहेर वळालाय, अतिरिक्त वळण, एक्स्ट्रा रन्स, अतिरिक्त दाब येते. या मॅच मध्ये अतिरिक्त दाबा खूप मोठा रोल अदा करणार आहेत, खूप मोठा फरक बदल इथे घडवून आणणार आहेत आणि तो बदल फरक मॅचचा रिझल्ट सुद्धा तय करणार आहे. कारण मयूर पाटील यावेळेला नितेश पाटील यासमोर सज्ज झालात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर, विकेटचं बटन, गडी बाद. अजून एक यात्रा टीम तेजस इलेव्हन या संघाला गॉन. पंकज वजे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पंकज वजे, विमल सिंग येणारा कालखंड त्यांना गाजवावा लागणार आहे, कारण जर का तुम्ही इथे इफेक्टिव्ह कामगिरी नाही केली कदाचित संकट वाढू शकतात. मयूर पाटील यावेळेला इनबोर्ड
ये मयूर का जलवा है. मयूर ने सांगितलंय हम है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. कामयाब करून दाखवलं. मागील मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगल्या फॉर्म मध्ये मयूर, आणि त्यामुळे इथे पंकज बदल जसा आला तसं मागे परतावं लागते. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात लॉसन कोरिया. चार चेंडू 15 धावा, 2 चेंडू जरी शिल्लक आहेत. अंतिम ज्या प्रकारची खेळपट्टी आहे ती खेळपट्टी पूर्णपणे चांगली साथ देत असताना मयूर पाटील याला, आणि त्याचा वापर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलाय. सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला. चेंडू ज्या प्रकारे फेकला गेला सिंगल धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू आता यावेळेला शिल्लक असेल मयूरचा. जमिनीने चांगला बॅकअप दिला. 16 लगातार 2 विकेट आल्या. तिथून मात्र ते जो काही फासला होता तो कमी झाला, आणि आता इथे शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला ऑनसाइडला ड्राइव्ह केलाय. चेंडू गेला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेखा पार. इनटू द गॅप, 4 रन्स. थैंक यू डिजाइन. 20 धावा, 20 रन ऑन स्कोरबोर्ड. न किसी के अभाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो, यह जिंदगी खुद अपनी है, उसको अपने स्वभाव में जियो. आणि स्वभावामध्ये जगणं सुद्धा गरजेचं आहे. इथे स्वाभाविक खेळ साकारणं गरजेचं होतं, कारण जे ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते आणि ज्या प्रकारे अनकम्फर्टेबल फील करत होते त्याला पाहत असताना इथे एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. मोठा फटका आलाय आणि इथे स्वाभाविक खेळ साकारत असताना विमल सिंग दिसतोय. परंतु दुसऱ्या एंड कडून जर का स्वाभाविक खेळ साकारला गेला तर अजूनही मोठा ब्लास्ट होऊ शकतो. परंतु काही इथे रोहित यादव चांगली कामगिरी करेल का? खूप मोठी जबाबदारी आहे. हबीब शेख स्वतः संघ बाहेर झालेत, कारण थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला आपण पाहिली, त्यामुळे ऍज अ बॉलर म्हणून त्यांचा रोल होता तो कमी झाला, आणि आता इथे रोहित यादव याने त्यांची जागा त्यांची जागा देत असताना ऍज अ बॉलर म्हणून इथं वापरण्यात येत आहे. ऑन साइडला तब्बल 3, ऑफ साइडला 4 लॉसन समोर रोहित. खूप मोठं बॅटल आहे, बिग बॅटल आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल, एका धाव्याने दापोलत पुढे जाईल. पाहतो चौकार आला आणि त्यानंतर तेजस एलॉनच्या डगआउट मध्ये सुद्धा थोडीशी एनर्जी आली आहे. म्हणजे हात तरी टाळ्या वाजवण्यासाठी वरती आल्यात, आणि गरजेचं सुद्धा आहे. कारण ज्या वेळेला संघ यशस्वी होतो त्यावेळेला किंवा संघातील खेळाडू चांगले खेळतात त्यावेळेला टाळ्या वाजवण्याच्या गर्दीपेक्षा संकटामध्ये असताना किंवा थोडासा अंडर प्रेशर असताना पाठीवरती पडलेली जी थाप असते ती अतिशय महत्वाची असते. चीअरअप करणं गरजेचं आहे, मग संघ कोणताही असो. इथे शेवटचे षटक हाताळण्यासाठी ज्या प्रकारची मेहनत करणं गरजेची आहे ती मेहनत होईल का तेजस एलन कडून, किंवा रोहित यादव आपल्या संघासाठी इकॉनॉमिकल स्पेल हाताळेल का यावरती नजर असणार आहे. विमल सिंग ज्याच्या बॅटमधून आलाय चौकार, स्ट्राईक एंडलाय, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलाय अपसाइडला सिंगल साठी. सिंगल सिंगल सिंगल, फक्त सिंगल दिसत आहेत, आणि या सिंगल येणाऱ्या धावा तितक्याशा महत्वपूर्ण आहेत. कारण इथे मोठा फटका नाही आला तरी सुद्धा या सिंगल धावा तुम्हाला या मॅचला जाण्याची दिशा, या मॅचला खेळण्याची दिशा, या मॅचला जिंकण्याची दिशा आणि आशा दाखवणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला मागे, वाईडचा इशारा. येस, ये गेंद वाईड आहे, रिव्ह्यू घेतला गेलाय. क्या बात आहे, कॉन्फिडंट आहेत पूर्णपणे रोहित यादव, आणि त्यामुळे जर का वाईड असला तर 1+1 आहे, जर वाईट नसला तर फक्त एक आहे, चेंडू ग्राह्य धरला जाईल. पहा खूप मोठा गॅप आहे, हे अंतर खूप मोठं आहे. हे अंतर फक्त एका धाव्याचं नाही आहे, हे अंतर. थांबा, रुको जरा, सबर करो, सबर का फल मिठा काढवा होता है. आता मिठा कोणासाठी काढवा कोणासाठी येणारी काय वेळ सांगेल, पंच डिसिजन देणार आहेत. आणि त्यामुळे वाईड आहे की नाही गंभीर आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस, वाईड नाहीये, फक्त सिंगल आहे, अंतर वाढलेलं नाहीये. क्या बात आहे, व्हॉट अ ब्रेक. रोहित यादव सुद्धा चेंडूला इतक्या मोठ्या प्रमाणात वळायला लागतील, मग मयूरने अजून किती वळवावं हा सुद्धा एक प्रश्न असेल. कारण चांगली बॉलिंग साईड म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. धावपल किती धावा जर आपण पाहिलं तर 23 आहेत, 3.3 षटकं झालेली आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. विमल सिंग स्ट्राईक एंड वरती आहे, आणि यावेळेला रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू टॅप केला गेला, फिल्डिंग झाली आहे, फेकी झाली आहे, सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. सुरुवातीला ज्या वेळेला पहिली मॅच चालू होण्या अगोदर अनेक प्रेडिक्शन आपण पाहिला, जिथे असं वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा भेटतील, 40 धावा दिसतील, 35 धावा भेटतील, परंतु तसं झालं नव्हतं. फक्त 28 धावांचा तो सामना झाला होता आणि 28 म्हणजे 29 20 असे दोन चालू काय केलंय ये लासन बोली है, ये बल्ले से कम दिमाग से ज्यादा मारते हैं, गेंद को भेजते ऐसी मारे के बाहर 4 रन के लिए. पहा ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला, परंतु चुकी कोणाकडून घडली आहे. सध्याच्या घडीला या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त जबाबदारी ऍज अ फिल्डर म्हणून ज्याच्यावरती असते, जो भरोशाची कामगिरी करतो, तो असा अमित राणे याच्याकडून झाली चुकी आणि म्हणूनच या 4 धावा येताना पाहायला मिळतात. पुष्पराज मैं झुकेगा नहीं. थँक्यू सर. येस, रिव्ह्यू रेफर केला गेलाय कशासाठी, स्टेपसाठी. इकरा बिग बॅश 2023 प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इथे घेण्यात आलाय स्टेपसाठी. चेंडू बॅटला कनेक्ट झाला कुठे, कधी, पाय कुठे होता, काय नव्हतं, काय होतं, सगळं काही पिक्चर क्लिअर आहे. थँक्यू. दापलकरती धावा आहेत या चौकारणीशी 28 धावा शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. लॉस समोर रोहित यादव. काय घडील या शेवटच्या चेंडूवरती, अतिशय निर्णायक आणि महत्वाचा आहे, डिसायडर चेंडू आहे. कारण इथून येणाऱ्या धावा, इथून येणारं काही चित्र, ते मग टार्गेट सेट करणारे, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कहां पे जाएंगे, विवेक पांडे ने थ्रो किया है, सिंगल मिळेल. 29 आणि 30चं टार्गेट इथे ठेवलं गेलं टीम साई श्रद्धा या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना आमंत्रित आणि जेएमसीसी आणि एमएनसीसी दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या दोन संघांदरम्यान होणार आहे. Hello. Thank you. Hello. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. Hello. Check. Hello. थँक्यू. थोडा कमी हा बस.
नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल हल 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 नाणेफेकीचा कौल जिंकलाय निर्मल की जेम्स सिसी. सुफियान टॉस किसने जीता है? जेम्स सिसी ना. ओके लालाभाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. थँक्यू लालाभाई इथे जोडल्याबद्दल. सिंगल धाव घेतली जाते. साई श्रद्धा वर्सेस तेजस 11 दोन संघांना दरम्यान मोठं बॅटल है. इम्तिहान की घड़ी है. इस घड़ी को पार करना होगा. अगर नहीं कर पाए तो हमको पार होना है. कारण इथे जर का सामन्याला पराभूत झाला तर मात्र स्पर्धे बाहेर व्हावं लागेल. आणि इथे जर का जिंकला तर अजून एक चान्स तुम्हाला क्रिएट होऊ शकतो. कारण पहिला सामना तुम्ही गमावला होता. बिग बॅश फॉर्मॅट आहे. इथे तुम्हाला दोन संधी मिळतात. चेंडू अडवला गेला. फेकी थोडीशी खराब. वेगाने चेंडू गेला होता. चेंडू अडवल्यानंतर नितेश घरत यांनी फेकी जरूर केली परंतु ती तितकी इम्पॅक्टफुल नव्हती आणि त्यामुळे एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 3 चेंडू 3 धावा. केदार देसाई रत्नेश सिंग ही सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळते आणि दोन्ही खेळाडू हे बरेचशा निर्मळ धावची संधी पुन्हा एकदा मिस. फिल्डिंग चांगली होतीये परंतु फटक्यांचं एक्झिक्युशन सुद्धा अगदी प्रॉपर होत आहे. जमिनीची बाजू काय आहे तर केदारच्या मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट होतोय. ही सर्वाधिक मोठी जमिनीची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला तेजस 11 कडून फिल्डिंग अतिशय चांगली होताना पाहायला मिळते. हा फरक आहे. इथे ही मॅच कोणाच्या बाजूने मोमेंटम कोणाच्या बाजूने हे कळायला मार्ग नाही. त्याचं कारण तसंच आहे कारण दोन्ही संघ जे जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळतंय आणि म्हणूनच इथे अजूनही दोघांची जी प्रयत्न ते समान आहे. धावची संधी नॉट आउट. कल्पेशने आता चेंडू हातातून सोडलाय. आता सहज आणि सोपा होता. आक्रोश होतोय. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते आणि ही होणारच आहे. ही मॅच इतकी निर्णायक आहे इतकी महत्वाची आहे की या मॅच मध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही अशा प्रकारे पाहणार आहात. मग आक्रोश कधी इकडून होईल कधी तिकडून होईल. सामना कधी इकडे कधी तिकडे हे सर्व चित्र दिसणार आहे आणि या मॅचला खूप पुढे मजा येणार. समोरच्या दिशेने यावेळेला जबरदस्त बिल्डिंग फेकी करावी कुठे परंतु त्या अगोदर काय केलं नितेश घरत ये खिलाडी नाही मान्य मला आहे. मैदानात सातत्यानं सफाई करत असताना जो खेळाडू पाहायला मिळतो तेजस यांच्या माध्यमातून तो नितेश आज ॲज अ फिल्डर म्हणून खूप चांगला रोल अदा करताना दिसतोय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा वगैरे चेंडू अडवलाय. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. दापलकथी धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 6 रन ऑन स्कोरबोर्ड. आफ्टर दॅट 0 लॉस टीम साई श्रद्धा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. खऱ्या अर्थाने जी गोलंदाजी मयूर पाटीलने केली होती त्यानंतर गोलंदाजी अजय घानाडीची आपण पाहिली होती. अवांतरित धावा आल्यानंतर सुद्धा या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये इम्पॅक्ट दाखवताना पाहायला मिळाला. यावेळेला कल्पेश फेकी केली आहे. धावचीची संधी गाडीवर नाही. ये बहुत ही बड़ी अपॉर्चुनिटी थी. अपॉर्चुनिटी को मिस किया आणि मोठी चुकी होताना पाहायला मिळते. अपॉर्च्युनिटी मिस झाली आहे. चुकी झाली आहे आणि दगडीदाच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही. या चुकीला माफी कितपत मिळते आणि किती नाही यावरती सुद्धा नजर असणार आहे कारण हा खूप मोठा मौका होता. केदार देसाई या आजच्या दिवसामध्ये साई श्रद्धाकडून सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे आणि त्याला थांबवणं तुम्हाला गरजेचं होतं. तिथं मात्र मिस झाले संधी. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न फॉलोतर मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आल्यानंतर डोकेदुखी वाढणार आहे. डॉट बॉल विकेट गेल्यानंतर डोकेदुखी वाढणार आहे साई श्रद्धासाठी आणि या डोकेदुखीला जर औषध पाहिलं तर सराडा नाही. इथे ड्राईव्ह केला. फिल्डिंग प्रयत्न चांगले प्रयत्न सफल. चेंडू गेला सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू टीजे. हा फटका ज्या प्रकारे लगावला होता ना खरोखरच ऑपोनंटला इथे त्या फटक्याने
अचंबित केलं, कारण अगदी प्रॉपर कनेक्शन होतं. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी आणि 4 धावाने धावफलक पुढे आल्यानंतर एक सिंगलने सुद्धा धावफलक वाढतंय. 12 धावा धावफलक करती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. बहुजन विकास आघाडी श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लब आयोजित इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 आपण पाहतात. आजचा पहिला दिवस समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांनी नो स्कोर दिलाय. पंचांनी नो स्कोर दिलाय कारण विकेट किपरने अपील केली होती. केदार देसाई पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू काही काळ हवेमध्ये गेलाय. अडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डॉट नंतरही सिंगल धाव सुद्धा येताना पाहायला मिळते. धावफलकाची धावा जर आपण पाहिलं तर यावेळेला 13 वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ जवळजवळ संपलेला आहे. 13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर याचाच अर्थ असा येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी 17 रन्स. थँक्यू तुझं. 12-17 इक्वेशन मध्ये बदलाव. एका डॉटने थोडासा फरक वाढलाय. नितेश पाटीलचं षटक अतिशय चांगलं राहिलं, संमिश्र राहिलं. चौकार, डबल डॉट आणि 3 सिंगल म्हणजे 7 धावा आल्यात. याला बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आला विमल सिंग. क्या बात आहे. प्रत्येकाला हा एफर्ट दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला ही आपली दहशत दाखवणं गरजेचं आहे जर का सामना जिंकायचा असेल. आणि हा प्रयत्न अतिशय चांगल्या रीतीने करण्यात आलाय. एक धाव डाऊन कंप्लीट होतीये. हितेश भोईर नवीन गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुढील चेंडू बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आल्याला फेकी केली गेली. धावचीची संधी पुन्हा एकदा मिस होतीये. आतापर्यंत 3 अटेम्प्ट असे झाले, त्या अटेम्प्ट मध्ये धावचीत होण्याची संधी जास्त प्रमाणात होती, तिथे धावचीत झालेले नाहीये. जर का ते धावचीत आले असते तर चित्र काहीचं वेगळं असतं आणि कदाचित 3 डॉट सुद्धा असते. म्हणजे इक्वेशन मध्ये जवळजवळ 3 चौक्यांवरती मॅच गेली असती. काही असतं, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय सरळ विमल सिंगच्या हातामध्ये. ये बडी विकेट आहे. मोठा आदरा. केदार देसाईला माघारी परतावा लागतंय. गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज विवेक पांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक असा खेळाडू ऑल फॉर्मॅट सेट आणि कधीही कोणत्याही वेळेला पारडा आपल्या बाजूने झुकवण्याची कुवत आणि धमक ठेवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट. 8-14च्या इक्वेशन मध्ये मॅच आहे. रत्नेश सिंग ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथून एखादा मोठा प्रहार मॅचला वळण देईल. मोठा प्रहार येईल का? यावेळेला प्रयत्न केला. चेंडू कल्पेच्या बाजूने दिसेनासा झालाय. हे होत आहे. हा अनुभव भरपूर खेळाडूंना आलेला असणार आहे. मॅचचं वातावरण जितकं गरम आहे, मॅचची सिच्युएशन जितकी दबावाने भरलेली आहे, प्रेशरने भरलेली आहे, त्या सर्व गोष्टीला पाहता हे सुद्धा शक्य आहे. शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. 17 धावा दाखल करती एका गड्याच्या मोबदल्यात. ही सद्य स्थिती आहे या मॅचची. साई श्रद्धा यावेळेला धावचीची संधी आहे. धावचीची संधी गडीपात होईल का? त्रियस पंचाचं बोट हवेमध्ये आहे आणि विवेक पांडेला सुद्धा माघारी परतावा लागतंय.
शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 17 धावा दाफलकावरती एक गडी नव्हे तर आता जवळजवळ 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश गिरकर मैदानाच्या दिशेने दाखल झाला. धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल 13 30चं टार्गेट आहे. 17 धावा दाफलकावरती आहेत आणि इथे करण गवळी याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. आज दिवसभरामध्ये 13 धावा केल्या गेल्यात का तर मागील मॅच मध्ये आपण 12 धावांना जवळजवळ गवसने घालताना पाहिलं होतं. हॅलो ठीक. इथे या 6-13 धावा होतील का यावरती नजर असणार आहे. कारण खाली माहित इथे पंच असताना प्रथमेश गिरकर चर्चा साधतात की कशा प्रकारे इथे स्टेप दिलं जाते किंवा काय. हे सर्व नियम समजावून घेतले जातात आणि गरजेचे आहेत. करण गवळी समोर प्रथमेश गिरकर. यावेळेला चेंडू स्टेप आउट कदाचित झाले होते आणि त्यामुळे एसटीची रूपाने बाद करत असताना पहिला चेंडूवरती दिलाय ब्रेक थ्रू. करण गवळीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. 5-13 या क्वेश्चन मध्ये मॅच आहे. नेक्स्ट मॅच अतिशय महत्वाची आणि निर्णायक असेल. त्या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांसमोर असतील. एका बाजूला JMCC, दुसऱ्या बाजूला निर्मल CC. मोठं बॅटल असणार आहे कारण दोन्ही संघाने अतिशय कडवी झुंज देत असताना सामना आपल्या बाजूने झुकवलाय. इथे या लेग स्टंपच्या बाहेर आहे. लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव दाफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. आज दिवसभरामध्ये अनेक उतार चढाव आपण पाहिले. त्यामध्ये प्रणय पाटीलची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली जिथे 3 चेंडू 1 धावेची गरज असताना सुद्धा सामना बचावला गेला होता. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला. डिक्लेअर साठी चेंडू जातो 1 धावेने. दाफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचले 19 वरती. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. 4-11 4 चेंडू 11 धावा. करण गवळी समोर रत्नेश सिंग. पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या चुका खास करून शेवटच्या षटकामध्ये आलेले चौकार दिशादायक ठरलेत, निर्देशित ठरलेत आणि या मॅचला थोडेसे पलटवणारे ठरलेत आणि म्हणूनच आता इथे चेसिंग मध्ये थोडीशी डिफिकल्टी आली आहे. रोहित यादव चेंडू चांगला फील्ड केला गेला आणि त्यानंतर धावची चरपणे गडी बाद सुद्धा होताना पाहायला मिळतोय. जवळजवळ शोल्डर डाऊन आहेत. सामना एकतर्फी झुकताना दिसल्याचं चित्र आहे कारण शेवटची अंतिम 2 चेंडू शिल्लक आहे आणि औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. मॅच संपल्यानंतर रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम्सना की आपण त्वरित मॅच संपल्यानंतर त्वरित आपण आपापले पोझिशन्स घ्यायचे. शेवटचे अंतिम चेंडू श्रद्धा वर्सेस तेजस 11 या 2 संघांदरम्यान जवळजवळ विजयाचा सुगंध तेजस 11च्या बाजूने येताना दिसतोय आणि अखेरकार शिक्कामोर्तब झालाय. सामना जिंकलाय तेजस 11. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा